हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर कशात सगळे मस्त ना. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या जनी प्रार्थना आणि महादेवांच्या जनी प्रार्थना. तर बघा, आज आहे महाशिवरात्री. तर सगळ्यांचेच उपवास असतील महाशिवरात्रीचे, तर आमचे पण आहेत. आणि तर असंच शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू बघत राहा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक नक्की करा. तर आज महाशिवरात्री आहे, तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप अशा शुभेच्छा. नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर आता बघा महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या सर्व यूट्यूब परिवाराला आणि सर्व बहिणी भावांना सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. तर बघा, इथं मस्तपैकी अशी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे अमृतानं. आणि माझी जरा तब्येत बिघडली असल्यामुळे मी काय आज देवपूजा केलेली नाही. माझ्या आवाजावरून तुम्हाला ओळखतच असेल. तर तिनंच अशी छानपैकी अशी पूजा केलेली आहे. तर आता उपवासाला पण बघूया आपल्याला काहीतरी बनवायचं छानपैकी असं. कारण उपवास आपले कायमचेच असतात. शुक्रवार आहेत, रविवार आहे, उपवास असतात, त्यामुळे काही उपवासाचं आपल्याला वाटत नाही. तर इथं गरम गरम चहा बनवलेला आहे. तर आता चहा घ्यायचा आहे आपल्याला मस्तपैकी. तर इथं शाबू वडे बनवण्यासाठी अमृताने इथं शाबू भिजू घातलेत आणि मिरची पण कापून घेतलेली आहे, बटाटा असा चिरून वगैरे घेतलेला आहे आणि इथं शेंगदाणे भाजाय टाकलेत. तर छानपैकी असे म्हटलं चला वडे बनवून घ्यायचे. संध्याकाळचं टाईम आहे बरं का. तर म्हटलं आता संध्याकाळी नाही, आपण मस्त असं वडे आणि खिचडी बनवू. तर त्यासाठी बटाटे असे पाण्यात टाकले होते शिजायला. तर बटाटे शिजवून घेतलेत आणि बाकी सगळं मिरची वगैरे सगळं तयार करून घेतलेलं आहे. तर शाबू वडे कसे खायला छान तेवढं गरम गरम लागतात. म्हटलं चला जरा करू, कारण उपवास आपला सकाळी पण असतो, संध्याकाळी पण असतो आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो आपणाला. तर उपवासाच्या निमित्तानं आपण काहीतरी छान छान पदार्थ करून खायचे. कारण ज्यांचा अजिबातच उपवास नसतो ना त्यांना जरा बरं वाटतं, पण ज्यांचे कायमस्वरूपी उपवास असतात कशाचे पण त्यांना उपवासाचं काहीच वाटत नाही. पण मी काय केलं, मी संध्याकाळी उपवास सोडला. माझा रविवारचा उपवास असतो. तर मग तो उपवास मी धरला असता तर माझा रविवारचा उपवास सुटला असता. त्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, रविवारी संध्याकाळी उपवास सोडला आणि मग बाकीच्याने नाही सोडला. त्यांच्यासाठी वडे वगैरे बनवले, खिचडी. तर चला, नक्की कोणी कोणी केला उपवास नक्की सांगा कमेंट करून. आणि काय काय ताई म्हणतात माहिती आहे का, की तुमच्यात वैभव लक्ष्मीत व्रत असतं, मग तुम्ही चिकन मटण कसं खाता. कसं आहे माहिती आहे का, मिस्टर आमच्या आर्मीत असल्यामुळं का नाही, त्यांना सवय आहे कधी पण खायची. मग हे वार आहे ते वार आहे असं ते काही मानत नाहीत, त्यांना खायची सवय आहे. मग ते जेव्हा म्हणतील ना तेव्हा आम्हाला बनवून द्यावंच लागतं. त्यामुळं मी ते देते बनवून. आम्ही काही अजिबात खात नाही, मुलगी आणि मी अजिबात खात नाही, त्यांच्यासाठी मला बनवून द्यावंच लागतं. तर चला, काय उपवास वगैरे असलं केलं तरी पण आम्ही घरात अजिबात करत नाही. असं बाहेरच्या बाहेर करायचं, बाहेरच जेवाय द्यायचं त्यांना आणि भांडी वगैरे धुवून ठेवायचे, असं असतं. तर आता इथं अमृता बनवून घ्यायला चालू करायला, वडे वगैरे असे बनवून घेतलेत. तर आता इथं तळून घ्यायचे आणि मग खाल्ले की झालं मग. आणि हा व्हिडिओ हा छोटासाच काढलेला आहे, जास्त मोठा नाही काढलेला. तर कसं वाटला नक्कीच सांगा. आणि परत एकदा सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. आणि नंतर आता वडे वगैरे झाले तळून, नंतर तिनं काय केलं मग अशी खिचडी पण बनवून घेतली. माझी तब्येत बिघडली असल्यावर मी जास्त काहीच केलं नाही, सगळा व्हिडिओ तिनंच केलेला आहे आणि बनवलं पण तिनंच सगळं. तर वडे तेवढे मी तळून घेतले छानपैकी, कारण ती म्हणली मला तळायचं काही जमणार नाही, त्यामुळे वडे तेवढे मी तळून घेतले, बनवले वगैरे त्यानेच. आणि खिचडी पण अशी छानपैकी बनवली, बटाटा मिरची वगैरे घालून. बघू कसं वाटतोय तुम्हाला मेनू नक्कीच सांगा. तर बाय.